नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील धन्यौतौ दातृयाचकौ या गद्यपाठाखालचा भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. या पाठाचा जो काही भाषांतराचा भाग आहे, तो भाग आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तो सुद्धा तुम्ही नंतर संदर्भासाठी पाहू शकता. आता भाषाभ्यासामधला पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे, एकवाक्येन उत्तरत. काय आहे बघा, वरतंतुः ऋषीः कीदृशः आसीत. म्हणजे वरतंतु ऋषी कसे होते. मग आपण इथे उत्तर लिहिलेलं आहे, वरतंतुः ऋषीः अध्यापने निपुणः प्रकृत्याः दयालुः च आसीत. म्हणजे वरतंतु ऋषी अध्यापनामध्ये म्हणजे शिकवण्यामध्ये अतिशय निपुण होते, हुशार होते आणि प्रकृतीने म्हणजे स्वभावाने अतिशय दयाळू होते. आता पुढचा प्रश्न बघूया. कौत्स्येन कति विद्याः अधीताः. म्हणजे कौत्स्याने किती विद्या मिळवल्या. मग आपण उत्तर लिहिलेलं आहे, कौत्स्येन 14 विद्याः अधीताः. त्यांनी 14 विद्या मिळवल्या. पुढचा प्रश्न बघूया. कौत्स्यः कस्य शिष्यः आसीत. कौत्स्य कोणाचा शिष्य होता. मग आपण उत्तर लिहिलेलं आहे, कौत्स्यः वरतंतोः शिष्यः आसीत. आता एकवाक्यानं उत्तर लिहिताना विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रश्नामध्ये कोणत्या शब्दाच्या ऐवजी आपल्याला उत्तराचा शब्द लिहायचा आहे. तर बघा, ह्या प्रश्नामध्ये कस्यच्या ऐवजी आपल्याला उत्तराचा शब्द लिहायचा आहे, वरतंतू. बरोबर आहे की नाही. मग कस्यचं रूप काय येतं, षष्ठी एकवचन. म्हणजे वरतंतू हा जो मूळ शब्द आहे त्याचं सुद्धा आपल्याला इथे षष्ठीचं एकवचन लिहावं लागणार आणि ते येतं वरतंतोः. लक्षात येत आहे. आणि म्हणून आपण काय लिहिलेलं आहे, कौत्स्यः वरतंतोः शिष्यः आसीत. प्रश्नामध्ये जो शब्द विचारलाय ज्या विभक्तीत, की तो शब्द काढून आपल्याला उत्तराचा शब्द लिहायचा आहे, तर ती विभक्ती उत्तरात लिहिणं अपेक्षित आहे. पुढे बघा, रघोः यज्ञस्य नाम किम. रघुच्या यज्ञाचे नाव काय. बरोबर आहे. नाम किम म्हणजे आपल्याला प्रथमेतच उत्तर लिहायचं आहे. मग आपण उत्तर लिहिलंय, रघोः यज्ञस्य नाम विश्वजित इति आसीत. पुढचा प्रश्न बघूया. कः स्वर्णवृष्टीम अकरोत. कोणी सुवर्णाची सोन्याची वृष्टी केली. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कहच्या ऐवजी आपल्याला उत्तराचा शब्द टाकायचा आहे. मग कह काय झालं, किमचं सर्वनाम इयत्ता 8वी मध्ये झालेलं. कह, कौ, के, प्रथमा. कह म्हणजे काय झालं, प्रथमा एकवचन. मग आपलं उत्तर काय येणार आहे, कुबेर. मग कुबेर या शब्दाचं सुद्धा प्रथमा एकवचन लिहायचं. कुबेर शब्द देवप्रमाणे चालेल, देवः कुबेरः. आणि म्हणून आपण उत्तराचा शब्द काय लिहिला, कुबेरः स्वर्णवृष्टीम अकरोत. लक्षात येतंय. चला, आता प्रश्न क्रमांक 2 त्यांनी म्हटलंय, प्रश्न निर्माणम कुरुतो. वरतंतुः अध्यापने निपुणः. वरतंतू अध्यापनात शिकवण्यात निपुण होते. आता प्रश्न तयार करायचा आहे. आपण मराठीमध्ये प्रश्न काय तयार करू, वरतंतू कशामध्ये किंवा कशात निपुण आहेत. बरोबर आहे. मग कशात, त या म्हटलं की मराठीनुसार सप्तमी येते. आणि संस्कृतचं जर का लॉजिक लावला, संदर्भाचा भाग बघितला, तर इयत्ता 8वी मध्ये आपण कारक बघितलेलो. स्थळ असेल, ठिकाण असेल असं तर आपल्याला काय करावी लागते, सप्तमी. कशात म्हणजे तिथे स्थळ विचारलंय. म्हणजेच आपल्याला
किम सर्वनामाचं काय करावं लागणार आहे? सप्तमीचं एकवचन. कारण अध्यापने हा शब्द सप्तमी एकवचन आलेला आहे. देवे, देवयोः, देवेषु, देवेसारखा. बघा, आता कस्मिन बरोबर आहे. मग कस्मिनचं काय येणार आहे सप्तमीचं रूप? कस्मिन कयोः केषु सप्तमी. मग सप्तमी एकवचन म्हणून आपण काय लिहिलं? कस्मिन. म्हणजे आपलं उत्तराचं वाक्य काय झालं? वरतंतुः कस्मिन निपुणः. आणि पूर्णविराम द्यायचा नाही. विद्यार्थी मित्रांनो, आठवणीने प्रश्नचिन्ह आपल्याला द्यायचं आहे. तुम्ही प्रश्नचिन्ह दिलं नाहीत तर बोर्डाच्या नियमानुसार एक पैकी तुमचा अर्धा मार्क जाईल आणि कस्मिन लिहिलंय तेवढाच अर्धा मार्क तुम्हाला मिळेल. तर असं अजिबात करायचं नाही. चला, आता पुढचा प्रश्न. रघुः कौत्स्यस्य भक्त्या प्रभावितः. रघु कौत्स्याच्या भक्तीने प्रभावित झाला. कौत्स्याच्या चाचीचे षष्ठी आणि कौत्स्य आलंय देवस्य सारखं म्हणजे षष्ठी एकवचन पुल्लिंग आहे. म्हणून आपल्याला किमचं पुल्लिंग षष्ठी एकवचन वापरावं लागेल. मग ते काय येतं? कस्य कयोः केशाम षष्ठी. मग षष्ठी एकवचन काय झालं? कस्य. आणि आपलं उत्तराचं वाक्य काय झालं? रघुः कस्य भक्त्या प्रभावितः. आणि विद्यार्थी मित्रांनो, आठवणीने प्रश्नचिन्ह द्यायचं, पूर्णविराम लिहायचा नाही. हे लक्षात ठेवा. चला, आता तिसरा प्रश्न त्यांनी काय म्हटलाय बघा. समूहेतरम पदम चिनुत लिखत च. म्हणजे ऑड मॅन आउट तुमच्या भाषेत सांगायचं तर ह्याच्यामधला 4 शब्दापैकी एक शब्द असा आहे जो गटात समूहामध्ये बसणारा नाही. मग आपण एक एक शब्द बघूया. पहिलं क मध्ये त्यांनी काय दिलंय बघा. यज्ञः. यज्ञः म्हणजे यज्ञ. क्रतुः म्हणजे यज्ञ. सप्ततंतुः म्हणजे पण यज्ञ. पण वरतंतुः हे काय आहे? माणसाचं नाव आहे, ऋषींचं नाव आहे. म्हणजे ह्याच्यातला समूहेतर पद काय आलेलं आहे? वरतंतु. त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. चला, पुढचं बघा. खच बघूया. पर्जन्य म्हणजे पाऊस. वर्षा म्हणजे पण पाऊस. दृष्टी म्हणजे दृष्टी पाहणे. आणि वृष्टी म्हणजे पण पाऊस. म्हणजे याच्यातला ऑड शब्द कोणता आलेला आहे? दृष्टी ही तुम्हाला पेपरमध्ये त्याच्याखाली अंडरलाईन करायची असते किंवा तो उत्तराचा शब्द प्रश्न उतरवून झाल्यानंतर खाली स्वतंत्रपणे लिहायचा असतो. आता ग मध्ये बघूया. ग मध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे बघा. विज्ञ म्हणजे हुशार किंवा प्रवीण अशा अँगलनी. अभिज्ञ म्हणजे पण हुशार. पटुः म्हणजे पण हुशार, नावाजलेला असं. पण अज्ञ म्हणजे अडाणी असा अर्थ येतो. म्हणजे ह्याच्यातला ऑड शब्द येणार आहे अज्ञ. आता पुढे बघा. श्माभृत, याचकः, वनिकः आणि मार्गणः. लक्षात येतंय तुमच्या? मग शांभृत, याचकः. याचकः म्हणजे याचना करणारा. बरोबर आहे. वनीयकः म्हणजे पण याचना करणारा आणि मार्गणः म्हणजे पण याचना करणारा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणता शब्द घ्यावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर आपल्याला तिथे घ्यावा लागणार आहे क्ष्माभृत. हा शब्द आपल्याला मागच्या वर्षी गेलेला. तुम्हाला आठवतोय का या शब्दाचा अर्थ? काय आहे या शब्दाचा अर्थ? बघा बरं. मागच्या वर्षी तुम्हाला हिंट देते. आपल्याला जो कोणता बरं भाग अमरकोश बरोबर आहे. त्या अमरकोशामध्ये आपल्याला या ठिकाणी तो आलेला होता भाग. क्ष्माभृत याचे मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगते, 2 अर्थ येतात. क्ष्माभृत म्हणजे राजा असा अर्थ पण येतो आणि क्ष्माभृत म्हणजे पर्वत असा अर्थ पण येतो. म्हणजे आपल्या उरलेल्या 3 शब्दांबरोबर तर याचा अर्थ येत नाहीये. याचकः, वनीयकः, मार्गणः मध्ये. म्हणजे आपला ऑड शब्द आला आहे क्ष्माभृत. चला, आता पुढचा बघूया काय म्हटलंय त्यांनी. कुबेरः. कुबेरः म्हणजे कुबेर. बरोबर आहे. धनादीपः पण कुबेराचंच नाव आहे.
धनदह म्हणजे पण कुबेराचंच नाव आहे. म्हणजे यागह, ज्याला आपण यज्ञ असं म्हणतो, हा यागह शब्द या ठिकाणी कसा आहे? गटात न बसणारा शब्द आहे. आता विरुद्धार्थक शब्दम लिखतो. प्रभुतम म्हणजे पुष्कळ, मग त्याच्या विरुद्ध काय येणार आहे? अल्पम. समीपम म्हणजे जवळ, त्याच्या विरुद्ध येणार आहे दूरम. आता व्याकरणावर आधारित त्यांनी 2 वाक्य दिलेत बघा. प्रश्न दिला आहे, वाक्यम शुद्धम कुरुतो, आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी वाक्य दिलंय, अहम मुद्राः गुरुः दातुम ऐच्छम. वाक्याचा अर्थ होतो, मी मुद्रा गुरुसाठी देऊ इच्छितो, मला त्यांना देण्याची इच्छा आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातला एक शब्द जो आहे त्याची विभक्ती चुकलेली आहे. कोणता शब्द आहे माहितीये तो? तो शब्द येतो गुरुम. हा शब्द का चुकलाय? त्याचा नियम नीट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. दातुम, लक्षात ठेवा, दातुम म्हणजे देण्यासाठी. दा धातूचं रूप आलंय की नाही? तर मागच्या वर्षी आपण बघितलेलं आहे, यंदा पण आहे आपल्याला ते, विशिष्ट धातूंना विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते. आणि वाक्यामध्ये ऐका हा नीट नियम विद्यार्थी मित्रांनो, वाक्यामध्ये दा यच्छ धातूचं जर का रूप आलं असेल, दा यच्छ म्हणजे देणे, दा यच्छ धातूचं जर का रूप आलं असेल, तर नियम लक्षात ठेवा, ज्याला द्यायचं त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात. मग आता मी कोणाला मुद्रा देऊ इच्छितोय? गुरुला. कोणाला द्यायचंय? गुरुला. म्हणजेच गुरु या शब्दाची मला काय करावी लागेल? चतुर्थी विभक्ती करावी लागेल. आणि इथे त्यांनी गुरुम दिलंय म्हणजे चुकीचं आहे. मग त्याची गुरुची चतुर्थी विभक्ती काय येते? गुरु शब्द चालतो भानूप्रमाणे. मग भानवे. मग या ठिकाणी काय आलाय उत्तराचा शब्द? गुरवे. बाकीचं वाक्य तसंच, त्याला काहीही हलवायचं नाही. म्हणजे उत्तराचं वाक्य आपण लिहिलं, अहम मुद्राः गुरवे दातुम ऐच्छम. लक्षात आलाय नियम? दायच्छ देणे, नियम ज्याला द्यायचं त्या शब्दाची चतुर्थी. मग गुरुला द्यायचंय की नाही? मग गुरु शब्दाची चतुर्थी गुरवे. चला आता दुसरं वाक्य बघूया. वरतंतुः कौत्स्यम अकथयत. या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कौत्स्यम हा शब्द चुकीचा आलेला आहे. का चुकीचा आलेला आहे? तर नियम लक्षात ठेवा हं. मागच्या वर्षी झालेला आहे हा नियम, यंदा सुद्धा आहे. अकथयत आलाय म्हणजे कथ धातू आहे, मूळ कथ म्हणजे सांगणे. नियम लक्षात ठेवा, ज्याला सांगायचं असतं त्या धातूची चतुर्थी विभक्ती करतात. बरोबर आहे? वाक्यात जर का कथ धातू आला असेल तर कथ म्हणजे सांगणे, आणि नियम असा आहे, ज्याला सांगायचं त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात. आता कौत्स्य हे पुल्लिंग रूप आहे, देवप्रमाणे चालेल अकारांत पुल्लिंग. मग देवाय येतं चतुर्थी, मग कौत्स्यचं काय आलेलं आहे? कौत्स्याय. तुमच्या लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? कळलेलं आहे ही दोन्ही वाक्य? चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पाठात उकारांत नामानी विशेषणानी च चित्वा लिखत. म्हणजे पाठात आलेली उकारांत नामं लिहा. मग आपण ही 4 लिहिलेली आहेत. वरतंतू, बटू, उकार आहे की नाही सगळीकडे, गुरु आणि रघु. आणि उकारांत विशेषण काय आपल्याला मिळालेलं आहे? दयालू. उकारांत आलाय लू. चला आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे, मंजुषातः उचितैः अव्ययैः कोष्टकम पूरयत. ओके. आता त्याने आपल्याला खाली शब्द दिलेले आहेत. आता त्वांत, लबंत, तुमंत ओळखायचं आहे. त्वा लागला असेल तर त्वांत येणार आहे. मग इथे त्वा खालच्या शब्दात कोणाला लागलाय? श्रुत्वाला लागलेला आहे. म्हणजे श्रुत्वा बघा आपण पूर्वकालवाचक त्वांतम मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दृष्ट्वा पण आहे. तिथे त्वाच्या ऐवजी नियमानी ट लागलेला आहे. लक्षात आलेलं आहे? म्हणजे दृष्ट्वा हे सुद्धा त्वांत झालं. आता लेबंत शोधूया दुसऱ्या कॉलम मध्ये. य लागलेला पाहिजे. म्हणजे उपगम्य
हे काय झालेलं आहे ल्यबंत. त्याच्यानंतर आहूय हे सुद्धा झालेलं आहे ल्यबंत. त्याच्यानंतर विहाय हे सुद्धा झालेलं आहे ल्यबंत य. आणि समाप्य हे सुद्धा झालेलं आहे ल्यबंत य. मग आता हेत्वर्थक मध्ये काय येतील बघा. दातुम तुम प्रत्यय असतो हेत्वर्थक म्हणजे, म्हणून दातुम इथे आलं. इथे पण तुम आलंय बघा आदातुम, म्हणजे हे सुद्धा आपण लिहिलं हेत्वर्थक मध्ये. आणि परीक्षितुम तुम लागलंय म्हणजे हे सुद्धा झालं हेत्वर्थकम मध्ये. चला आता शेवटचा प्रश्न मौखिक कार्यम. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये हा प्रश्न येतो. आपल्याला घटना क्रमानुसारम वाक्यम रचयत असा तो प्रश्न येतो. मग आता इथे 5 वाक्य दिले. पेपरमध्ये आपल्याला कोणतीही उलट-सुलट 4 वाक्य येतात प्रसंगानुरूप आणि आपल्याला तो परिच्छेद वाचून ती 4ही वाक्य ऑर्डर प्रमाणे क्रमानुसार लावायची असतात. मग आता इथे पहिला क्रम काय येणार आहे बघा. लक्षात घ्या. काय सुचतंय? पहिलं त्यांनी वाक्य दिलंय कौत्स्यस्य रघुं प्रति गमनम, म्हणजे कौत्स्याचं रघुकडे गमन जाणं झालं. बरोबर आहे. नंतर त्याने दिलेलं आहे वाक्य ते म्हणजे गुरोः चतुर्दश मुद्राणाम याचना, म्हणजे गुरुची 14 कोटी मुद्रांची याचना. त्याच्यानंतर ईच आहे कुबेरेण कृता सुवर्णवृष्टीही, कुबेराने सुवर्णाची वृष्टी केली. नंतरचं ई वाक्य आहे रघोः कुबेर आक्रमणस्य संकल्पः, रघुने कुबेरावर आक्रमण करण्याचा संकल्प केला. आणि चौथं वाक्य दिलेलं आहे कौत्स्यस्य अध्ययनेन गुरुः प्रीतः, कौत्स्याच्या अध्ययनामुळे गुरु प्रीत म्हणजे प्रसन्न झाले. आता पहिलं वाक्य कोणतं येणार आहे घटनाक्रमानुसार बघा. कौत्स्यस्य अध्ययनेन गुरुः प्रीतः, हे आपल्याला पहिलं वाक्य विद्यार्थी मित्रांनो येणार आहे. ओके, हे झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य काय येणार आहे. मग आता गुरु प्रसन्न झाले. दुसरं वाक्य गुरोः चतुर्दश मुद्राणाम याचनाः, म्हणजे गुरुनी 14 मुद्रांची याचना केली. तिसरं वाक्य काय येणार आहे मग कौत्सस्य रघुं प्रति गमनम, त्या मुद्राणाला तो कुठे गेलेला आहे कौत्स्याकडे गेलेला आहे. म्हणजे तिसरं वाक्य हे आलं. नंतर काय झालं रघोः कुबेर आक्रमणस्य संकल्पः, म्हणजे चौथं वाक्य आपलं काय झालेलं आहे हे आलेलं आहे. आणि शेवटचं 5वं वाक्य काय येणार आहे कुबेरेण कृता सुवर्ण वृष्टीही, म्हणजे कुबेराने काय केलेली आहे सुवर्णाची वृष्टी. अशा प्रकारे ही 5 वाक्य आपण ऑर्डर प्रमाणे क्रमानुसार लावलेली आहेत. आपल्याला पेपरमध्ये 2 मार्कासाठी हा प्रश्न येतो, पण 5 वाक्य येत नाहीत. बोर्डाच्या कृतीपत्रिकेच्या स्वरूपानुसार 4 वाक्य येतात. परिच्छेद वाचून आपल्याला त्याची व्यवस्थित मांडणी करता येते, क्रमानुसार ते लावता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण धन्यौतौ दातृयाचकौ या पाठाखालचा जो भाषाभ्यास आहे तो समजावून घेतला. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ओळखीचे 8वी 9वी 10वीचे जे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा स्पंदन अकॅडमीची लिंक जरूर पाठवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.